Student, Standard 12th, Subject Physics. Topic number 3, Kinetic Theory of Gases and Radiation. In previous video, here we have to see perfect black body. The perfect black body in which the body which absorb करणार आहे त्या ठिकाणी total radiant heat किंवा radiant energy incident on it. Therefore, here coefficient of absorption which is equal to 1 and coefficient of reflection and coefficient of transmission which is equal to 0. Here we have to taken one example, that is lamp black or platinum black that absorbs nearly 97% of incident radiation heat. Therefore, we have to say that this body resembles a perfect black body. Then we have to see Faraday black body. Faraday black body मध्ये आपण बघितलं होतं की याच्यामधून जे स्मॉल ॲपर्चर होतं त्या ॲपर्चरमधून जी लाईट इन्सिडेंट झालेली ती कोनिकल प्रोजेक्शनवर त्या ठिकाणी इन्सिडेंट होत होती आणि इनर सरफेसला जे आहे त्या ठिकाणी मल्टिपल रिफ्लेक्शन टेक्स प्लेस होत होतं आणि ऑलमोस्ट कम्प्लिटली ॲब्सॉर्ब्ड त्या ठिकाणी इनसाईडला होत होती. त्यामुळे ती बॉडी आपण काय सांगतो तो परफेक्टली ब्लॅक बॉडी. देन वी हॅव टू टेकन द पॉईंट इमिशन ऑफ हीट रेडिएशन in which we have to see amount of heat radiated by a body depends on त्या ठिकाणी सांगितलं होतं absolute temperature of the body, nature of the body, then surface area of the body and time duration for which body emits काय सांगितलं होतं त्या ठिकाणी radiation. Therefore here we have to get the formula मिळाला होता. तो फॉर्म्युला काय होता त्या ठिकाणी R which is equal to काय घेतलं होतं Q अपॉन काय घेतलं होतं त्या ठिकाणी 80. मीन्स दिस अमाऊंट ऑफ हीट जी आहे ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस एरियाला होती आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला होता टाईम ड्युरेशनला होती. आणि मग तिथं प्रोपोर्शनल साईन काढल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती Q इज इक्वल टू R इंटू काय सांगितलं होतं 80. फेर आर बी द काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर और काय सांगितलं होतं रॅडियंट पॉवर सांगितलं होतं. मग ह्या रॅडियंट पॉवरची व्याख्या कशी सांगितली होती त्या ठिकाणी द क्वांटिटी ऑफ हीट रॅडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम मीन्स इट इज कॉल्ड ॲज इमिसिव्ह पॉवर और काय सांगितलं होतं रॅडियंट पॉवर. Then we have to taken its SI unit, that is joule, meter raised to -2, second raised to -2 and its dimensions are L0, M1, T raised to -3. Today we have to see coefficient of emission or काय घेणार आहे त्या ठिकाणी emissivity. The coefficient of emission or emissivity of a given surface is the ratio of the काय सांगितलं त्या ठिकाणी emissive power of the surface to the emissive power of काय सांगितलं त्या ठिकाणी perfectly black surface at the same temperature. म्हणजे आता इथं कोइफिशियंट ऑफ इमिशन असेल किंवा इमिसिव्हिटी आहे विच इज डिनोटेड बाय द लेटर आपण काय सांगितले त्या ठिकाणी इन सांगितले. आणि मग इथं आपण व्याख्या जी सांगितली की कोइफिशियंट ऑफ इमिशन विच इज डिनोटेड बाय द लेटर ई सांगितलं विच इज इक्वल टू आर घेतले. आर म्हणजे काय घेतलं होतं मगाशी आपण सांगितलं होतं त्याला आपण इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस घेतलं होतं. म्हणजे इमिसिव्ह पॉवर ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ द काय सांगितलं या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे बी आला आहे तिथं म्हणून त्याला आपण काय म्हटलं परफेक्टली ब्लॅक बॉडी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग पुढं सांगितलं फॉर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ई इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 1. फेर ॲज अ परफेक्ट डिफ्लेक्टर ई इज इक्वल टू काय झालं त्या ठिकाणी 0 सांगितलं. म्हणजे जर परफेक्ट ब्लॅक बॉडी असेल तर त्या ठिकाणची इमिसिव्हिटी असेल किंवा कोइफिशियंट ऑफ इमिशनची व्हॅल्यू किती असणार आहे त्या ठिकाणी 1 असणार आहे. आणि त्याच वेळेला फॉर अ परफेक्ट रिफ्लेक्टर असेल तर तिथे इमिशनची व्हॅल्यू किती असणार आहे 0 असणार आहे असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन वी हॅव टू सी दॅट एव्हरीडे ऑब्जेक्ट्स आर नॉट आयडियल ब्लॅक बॉडीज हेन्स दे रेडिएट ॲट अ रेट सांगितले त्या ठिकाणी लेस दॅन दॅट ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी ॲट द काय सांगितले त्या ठिकाणी सेम टेम्परेचर. म्हणजे एव्हरीडे आपण सांगितलं ऑब्जेक्ट्स आर नॉट आयडियल ब्लॅक बॉडीज ह्या सगळ्या बॉडीज ज्या आहेत त्या आयडियल ब्लॅक बॉडीज नाहीत. त्यामुळे त्या काय सांगितले दे रेडिएट ॲट अ रेट लेस दॅन ऑफ द ब्लॅक बॉडी ॲट द काय सांगितले त्या ठिकाणी सेम टेम्परेचर. ऑल्सो फॉर दीज ऑब्जेक्ट्स द रेट डज नॉट डिपेंड्स ऑन प्रॉपर्टीज सच ॲज काय सांगितले त्या ठिकाणी कलर असेल त्या ठिकाणी आणि कॉम्पोजिशन ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी सरफेस इन ॲडिशन टू द काय सांगितले त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे ऑल्सो फॉर दिस ऑब्जेक्ट म्हणजे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांच्यासाठी हा रेट जो आहे तो डिपेंड्स असणार नाही कशावर त्याच्या प्रॉपर्टीज असतील कुठल्या प्रॉपर्टीज तो कलर असेल किंवा तिचं कॉम्पोजिशन ऑफ सरफेस असेल किंवा ॲडिशन त्याच्यामध्ये असणारं टेम्परेचर असेल या सगळ्या बाबीवर ते डिपेंड असणार नाही. मग पुढे काय सांगितले ऑल दीज इफेक्ट्स टुगेदर आर टेकन केअर ऑफ इन द टर्म काय सांगितले त्या ठिकाणी इमिसिव्हिटी. आणि मग इथं एक महत्त्वाचं वाक्य आहे फॉर ऑर्डिनरी बॉडी असेल तर काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर जी आहे
ती 0पेक्षा कशी असणार आहे, त्या ठिकाणी ग्रेटर असणार आहे आणि 1पेक्षा कशी असणार आहे, त्या ठिकाणी लेस असणार आहे. डिपेंडिंग ऑन द काय सांगितलं त्या ठिकाणी नेचर ऑफ द सरफेस, म्हणजे नेचर ऑफ द सरफेस कसं आहे त्याच्यानुसार ऑर्डिनरी बॉडीची जी इमिसिव्हिटी आहे ती कशी असणार आहे, 0पेक्षा ग्रेटर आणि 1पेक्षा कशी असणार आहे, त्या ठिकाणी लेस असणार आहे. आणि मग इथे एक्झाम्पल दिले आपल्याला, इमिसिव्हिटी ऑफ कॉपर इज काय सांगितलं त्या ठिकाणी 0.3. आता यालासुद्धा काय आहे त्या ठिकाणी युनिट दिलेलं नाही आहे. ह्याला युनिट का दिलेलं नाही, तर इट इज द रेशो ऑफ द काय सांगितलं ई इज इक्वल टू आर अपॉन काय सांगितलं होतं त्या ठिकाणी आर बी सांगितलं आहे. म्हणजे आर काय सांगितलं आहे, इमिसिव्ह पॉवर आपण सांगितल्या टू ऑफ द सरफेस टू द इमिसिव्ह सरफेस, इमिसिव्ह पॉवर ऑफ द कोणाचे त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी, म्हणजे हे दोन्ही रेशो कसे आहेत सेम क्वांटिटीचे रेशो असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी युनिट येणार नाही. म्हणून आम्ही काय सांगितलं, इमिसिव्हिटी ऑफ कॉपर इज काय सांगितलं त्या ठिकाणी 0.3 त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. इमिसिव्हिटी इज लार्जर फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी रफ सरफेसेस अँड स्मॉलर फॉर काय सांगितलं त्या ठिकाणी स्मूथ अँड पॉलिश्ड सरफेसेस. म्हणजे इमिसिव्हिटी ही जास्त कुठे असणार आहे, जो सरफेस कसा असेल थोडासा रफ सरफेस असेल आणि स्मूथ आणि पॉलिश्ड सरफेस असेल तर त्यांच्यासाठी इमिसिव्हिटी कशी असणार आहे, स्मॉलर असणार आहे. पुढे एक वाक्य महत्त्वाचं आहे की इमिसिव्हिटी ऑल्सो व्हॅरीज विथ काय सांगितले त्या ठिकाणी टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ रेडिएशन टू सम काय सांगितले त्या ठिकाणी एक्सटेंट सांगितले. म्हणजे काहीशा प्रमाणामध्ये त्या ठिकाणी इमिसिव्हिटी व्हॅरीज कुणानुसार होणार आहे, टेम्परेचर आणि वेवलेंथनुसार ती त्या ठिकाणी काय होणार आहे, चेंज होणार आहे. नेक्स्ट पॉईंट हिअर वी हॅव टेकन किर्चॉफ्स लॉ ऑफ हीट रेडिएशन अँड इट्स काय सांगितले त्या ठिकाणी थिअरॉटिकल प्रूफ. हा प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारला जातो. इथं सांगितले किर्चॉफ्स लॉ ऑफ थर्मल रेडिएशन डील्स विथ वेवलेंथ स्पेसिफिक रेडिओएक्टिव्ह इमिशन अँड ॲब्सॉर्प्शन बाय अ बॉडी इन काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम. आता ह्या स्टेट्स काय सांगितलं आहे, इट स्टेट्स दॅट म्हटलेलं आहे. काय सांगितलं आहे, ॲट अ गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ द इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ बॉडी इज इक्वल टू द काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ. म्हणजे हा रेशो कशाचा आहे, इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर टू द काय सांगितलं त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी. आता कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आपण कुठल्या अक्षरानं डिनोट केलं होतं, तर त्या ठिकाणी तो ए अक्षरानं डिनोट केलं होतं आणि इमिसिव्ह पॉवर जी आहे ती आपण काय केलं होतं त्या ठिकाणी आर या अक्षरानं त्या ठिकाणी दाखवली, आर असं म्हटलं तरी चालेल. सॉरी, ॲट अ गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर आपण घेतलेलं आहे इमिसिव्ह पॉवर विच इज डिनोटेड बाय द लेटर काय सांगितलं त्या ठिकाणी आर सांगितलं आहे आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी जे आहे ते आपण काय सांगितले त्या ठिकाणी एनं दाखवले. आणि म्हणून मग आपण इथं काय सांगू शकतो आहे की कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी दॅट इज काय सांगितलं ए सांगितलं विच इज इक्वल टू द रेशो ऑफ द काय सांगितलं आहे इमिसिव्ह पॉवर टू द काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग अशी जे आपण कोणासाठी भेटलो होतं, कोइफिशियंट ऑफ इमिशनसाठी हाच फॉर्म्युला आला होता. तो फॉर्म्युला कसा होता, ई विच इज इक्वल टू आर अपॉन काय आला होता त्या ठिकाणी आर बी आपण त्या ठिकाणी घेतलेलं होतं. मग इथं काय सांगितलं आहे, इट स्टेट्स दॅट ॲट अ गिवन टेम्परेचर द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्ट ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर फॉर ऑल द काय सांगितलं त्या ठिकाणी वेवलेंथ. सिन्स वी कॅन डिस्क्राईब द इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑर्डिनरी बॉडी इन कंपॅरिझन टू अ परफेक्ट ब्लॅक बॉडी थ्रू इट्स काय सांगितले त्या ठिकाणी इमिसिव्हिटी. हा जो आपल्याला किर्चॉफ्स लॉ आहे तो आपण डिस्क्राईब कसं करणार आहे, तर इमिसिव्ह पॉवर ऑफ अन ऑर्डिनरी बॉडी म्हणजे ऑर्डिनरी बॉडीची इमिसिव्ह पॉवर आपण घेणार आहे आणि त्याचं कंपॅरिझन आपण कोणाबरोबर करणार आहे, तर परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे ती जी इमिसिव्हिटी आहे त्याच्यावर आपण त्या ठिकाणी काय करणार आहे, कंपॅरिझन करणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी अजून एक पॉईंट्स इथं दिलेला आहे. मग त्याच्यावरून आपण किर्चॉफ्स लॉ आणि त्या ठिकाणी स्टेट करू शकतो आहे. काय केलेलं आहे, किर्चॉफ्स लॉ कॅन ऑल्सो बी स्टेटेड ॲज फॉलो. फॉर अ बॉडी सांगितलेलं आहे इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू इट्स काय सांगितले त्या ठिकाणी ॲब्सॉर्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला काय सांगितलं, जर फॉर अ बॉडी इमिटिंग आणि काय सांगितलं ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन काय सांगितलं त्या ठिकाणी थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे तिथं थर्मल इक्विलिब्रियम कंडिशन जर असेल तर त्या बॉडीची इमिटिंग आणि ॲब्सॉर्बिंग जी थर्मल रेडिएशन आहे ती कशी येणार आहे, इमिसिव्हिटी जी आहे ती इक्वल टू द काय येणार आहे त्या ठिकाणी ॲब्सॉर्टिव्हिटी. इमिसिव्हिटी जी आहे ती आपण ई अक्षरानं दाखवतो आणि ॲब्सॉर्टिव्हिटी आपण कशानं दाखवतो, एनं दाखवतो. म्हणजे सिम्बॉलिकली आपल्याला सांगायचं झालं तर ए इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी ई येणार आहे. पुढं सांगितलं आहे बघा, सिम्बॉलिकली
ए इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ई, और काय सांगितलं त्या ठिकाणी मोर स्पेसिफिकली ए इन ब्रॅकेट लॅम्बडा विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ई इंटू लॅम्बडा सांगितले. आता लॅम्बडा बी काय येणार आहे त्या ठिकाणी वेवलेंथ त्या ठिकाणी येणार आहे. पुढे सांगितले दच इफ अ बॉडी हॅज हाय इमिसिव्ह पॉवर असेल इट ऑल्सो हॅज हाय ॲब्सॉर्टिव्ह पॉवर असणार आहे. अँड इफ अ बॉडी हॅज लो इमिसिव्ह पॉवर इट ऑल्सो हॅज लो ॲब्सॉर्टिव्ह काय असणार आहे त्या ठिकाणी पॉवर. का आत्ता सांगितलं तर आत्ता आपण जे सांगताना सांगितलं होतं की ए इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी ई आलं. म्हणजे काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ आपण जी घेतलेली इमिसिव्हिटी असेल आणि त्या ठिकाणची असणारी ॲब्सॉर्टिव्हिटी असेल त्या ॲब्सॉर्टिव्हिटी आणि इमिसिव्हिटी कशा आहेत त्या ठिकाणी इक्वल आहे. मग समजा आम्ही काय सांगितलं इमिसिव्ह पॉवर जर आहे ती काय झाली त्या ठिकाणी जास्त झाली तर ॲब्सॉर्टिव्ह पॉवरसुद्धा काय होणार आहे जास्त होणार आहे. आणि जर इमिसिव्ह पॉवर आमची लो झाली तर ॲब्सॉर्टिव्ह पॉवरसुद्धा कशी होणार आहे त्या ठिकाणी लो होणार आहे. पुढे सांगितलं किर्चॉफ्स लॉ कॅन बी थेरॉटिकली प्रूव्ड बाय द फॉलोइंग थॉट एक्सपेरिमेंट. Consider an ordinary body A and perfect black body B of identical geometrical shape placed in an काय सांगितले त्या ठिकाणी enclosure in thermal equilibrium. Both bodies will be at same temperature as that of the काय सांगितले त्या ठिकाणी enclosure. आता आपण इथं काय करूया असे एक आपण enclosure घेऊया. आपण टेम्परेचर एन्क्लोजर घेतला. दिस इज अ टेम्परेचर एन्क्लोजर आपण अशा पद्धतीने काढलं. हिअर वी हॅव टू टेकन काय करणार आहे त्या ठिकाणी 2 बॉडीज घेणार आहे की ज्या 2 बॉडींचा शेप कसा सांगितला आहे त्या ठिकाणी एकसारखा पाहिजे. आता जे सांगितलं आयडेंटिकल इन शेप म्हटलं होतं. कन्सिडर काय सांगितलं होतं त्या ठिकाणी 2 बॉडी सांगितलं. एक ऑर्डिनरी बॉडी घेतली त्या ऑर्डिनरी बॉडीला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ए असं म्हणणार आहे. आणि परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे त्याला आपण असं कलर करू वाटल्यास ही परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीला आपण काय म्हटले बी असं म्हटलेलं आहे. दोन्हींचा आकार कसा पाहिजे त्या ठिकाणी एकसारखाच पाहिजे आणि हे थर्मल एन्क्लोजरमध्ये तिथं ठेवलेलं आहे. म्हणजे इथं दोघांचं टेम्परेचर कसं असणार आहे त्या ठिकाणी सेम टेम्परेचर असणार नाही. आता मग आपण बघणार आहे की मगाशी जे बघितले होते पॉईंट्स त्याच्यामध्ये सांगितलं होतं आर घेतलं होतं. आर बी द काय येणार आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी काय येणार आहे त्या ठिकाणी आर येणार. बॉडी कोणासाठी येणार त्या ठिकाणी एसाठी येणार. आर बी बी दे आलं तर काय येणार आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ काय येणार त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी कारण इथं शब्द कोण आला त्या ठिकाणी बी आला म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी बीसाठी येणार. त्यानंतर ए बी द येणार आहे. ए बी द काय सांगितले कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्शन ऑफ बॉडी काय सांगितले त्या ठिकाणी ए सांगितले. लेट क्यू बी द काय सांगितलं त्या ठिकाणी अमाऊंट ऑफ रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाईम अँड क्यू ए इज द काय सांगितले त्या ठिकाणी क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय द बॉडी काय सांगितले त्या ठिकाणी ए सांगितलेलं आहे. लेट आर बी द काय सांगितलं त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी काय सांगितलं त्या ठिकाणी ए सांगितलं. देन काय सांगितलं त्या ठिकाणी आर बी बी द इमिसिव्ह पॉवर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी बी सांगितलं. ए बी द काय सांगितलं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्शन ऑफ बॉडी काय सांगितलं त्या ठिकाणी ए सांगितलं. क्यू इज द काय सांगितलं क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट इन्सिडंट ऑन ईच बॉडी इन युनिट टाईम असं सांगितलेलं आहे. आणि क्यू ए जे घेतलेलं आहे ती क्वांटिटी ऑफ रॅडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय द काय सांगितलं त्या ठिकाणी बॉडी ए. देन काय सांगितलं क्यू ए विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी ए इंटू काय आला त्या ठिकाणी क्यू आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. पुढं सांगितलं आहे ॲज द टेम्परेचर ऑफ द बॉडी ए सांगितलं आहे अँड ब्लॅक बॉडी काय सांगितलं बी रिमेन्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. बोथ मस्ट इमिट द सेम अमाऊंट ॲज द ॲब्सॉर्ब इन युनिट काय सांगितले त्या ठिकाणी टाईम. म्हणजे ऑर्डिनरी बॉडी असून दे किंवा आमची काय सांगितले त्या ठिकाणी परफेक्टली ब्लॅक बॉडी असून दे कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्शन आपण जे म्हणतो ते दोन्ही कसं असणार आहे इक्वल असणार आहे का तर तिथं टेम्परेचर कसं आहे त्या ठिकाणी सेम टेम्परेचर आहे. म्हणून इथं वाक्य काय सांगितलं ॲज द टेम्परेचर ऑफ द बॉडी ए अँड ब्लॅक बॉडी बी रिमेन्स द काय सांगितलं त्या ठिकाणी सेम. म्हणून बोथ मस्ट इमिट द काय सांगितलं सेम अमाऊंट ॲज द ॲब्सॉर्ब इन युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी टाईम. सिन्स काय सांगितलं इमिसिव्ह पॉवर इज द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड फ्रॉम युनिट एरिया इन युनिट टाईम. म्हणजे तिथं काय सांगितलं इमिसिव्ह पॉवर जी आहे ती कशी सांगणार आहे क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड फ्रॉम युनिट एरिया इन युनिट टाईम. म्हणजे आपण जे आरची व्हॅल्यू बघितली होती आर विच इज इक्वल टू क्यू अपॉन काय सांगितली होती त्या ठिकाणी ए टी सांगितलं होतं. क्यू बी द अमाऊंट ऑफ हीट होती किंवा क्वांटिटी ऑफ हीट घेतलं होतं. ए बी द एरिया घेतला होता आणि टी बी द काय घेतलं होतं त्या ठिकाणी टाईम घेतला होता. म्हणून इथं काय सांगितलं इमिसिव्ह पॉवर इज द क्वांटिटी ऑफ हीट रेडिएटेड फ्रॉम युनिट एरिया युनिट टाईम वी कॅन काय सांगितलं त्या ठिकाणी राईट
क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी काय सांगितले त्या ठिकाणी ए, विच इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी काय सांगितले त्या ठिकाणी ए सांगितलेला आहे. म्हणजे आपण या ठिकाणी असं करूया, आता इथं काय सांगितलं आहे, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी काय सांगितलं त्या ठिकाणी ए, विच इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय बॉडी काय सांगितलं त्या ठिकाणी. आता क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट म्हणजे काय सांगितलं होतं, आपण मगाशी घेतलं होतं, त्या मगाशीमध्ये काय सांगितलं होतं त्या ठिकाणी घेत असताना दिस इज अ क्यू ए घेतला होता, हा आपण क्यू ए घेतला होता, विच इज इक्वल टू काय आला त्या ठिकाणी आर आला. आता क्यू ए म्हणजे आपण क्यू एची व्हॅल्यू मगाशी काय सांगितली होती, ए क्यू सांगितली होती, विच इज इक्वल टू काय आली त्या ठिकाणी आर आली. फॉर द परफेक्ट ब्लॅक बॉडी बी, आता ब्लॅक बॉडी बीसाठी सुद्धा काय येणार आहे, तर तिथं हीच व्हॅल्यू येणार आहे, क्वांटिटी ऑफ रेडियंट हीट ॲब्सॉर्ब बाय बॉडी काय सांगणार आहे त्या ठिकाणी बी, म्हणजे ब्लॅक बॉडीसाठी काय येणार इथं बी येणार आहे, विच इज इक्वल टू काय सांगणार आहे, क्वांटिटी ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी काय सांगणार आहे त्या ठिकाणी बी, म्हणजे इथं काय येणार आहे इमिटेड बाय बॉडी ई, आणि इथं काय येणार आहे ॲब्सॉर्ब्ड येणार आहे. आता ॲब्सॉर्ब्ड बाय बॉडी बी असेल तर इथं काय येणार आहे, हा फॉर्म्युला मागाचाच येणार, हा क्यू ए येणार, आणि फक्त इथं काय येणार त्या ठिकाणी आर बी येणार. आता इथं काय सांगितलं, परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी आम्ही एची व्हॅल्यू काय म्हणत असतो, तिथं 1 असते, म्हणजे इथं एची व्हॅल्यू काय आली 1 आली, म्हणून आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली क्यू, विच इज इक्वल टू काय मिळाली त्या ठिकाणी आर बी इतकी व्हॅल्यू मिळालेली आहे. आणि म्हणून इथं काय लिहिलेलं आहे, क्यू विच इज इक्वल टू काय लिहिलं त्या ठिकाणी आर बी लिहिलं. मग परत काय केलं आहे, डिवायडिंग इक्वेशन आपण घेणार आहे. आता डिवाइड इक्वेशन करत असताना काय केलं, इथं लिहिलं आपण हा ए क्यू अपॉन काय लिहिला त्या ठिकाणी क्यू लिहिला, विच इज इक्वल टू काय लिहिलं आहे आर अपॉन काय लिहिलं त्या ठिकाणी आर बी लिहिलं. हा क्यू क्यू काय झाले, कॅन्सल झाले. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, ए इज इक्वल टू आर अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी आर बी, ही व्हॅल्यू आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आता ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी मिळाली, तर पुढं आम्ही काय लिहू शकतो, और आपण म्हणू या ठिकाणी आर अपॉन ए विच इज इक्वल टू काय व्हॅल्यू लिहू शकतो आम्ही त्या ठिकाणी आर बी, म्हणजे हा आर बी इकडे घेतला, हा ए काय केला डिवाइड केला, म्हणजे आर अपॉन ए विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी आर बी सांगितलं. मग आपण मगाशी एक फॉर्म्युला घेतला होता, त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं आर अपॉन आर बी जो आहे तो विच इज इक्वल टू कोणा इतका आहे, ई इतका आहे. ई म्हणजे काय सांगितलं होतं, कोइफिशियंट ऑफ इमिशन, और काय सांगितलं होतं त्या ठिकाणी इमिसिव्हिटी सांगितलं होतं. आणि म्हणून हे जे इक्वेशन आहे ए इज इक्वल टू आर अपॉन आर बी, इथं आपण ही व्हॅल्यू ठेवू शकतो आहे, म्हणजे ए आर अपॉन आर बीची व्हॅल्यू काय ठेवणार, ई ठेवणार. हेन्स म्हणून आम्ही काय सांगणार, ए इज इक्वल टू आम्हाला व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी ई मिळालेली आहे. म्हणजे किर्चॉफ्स लॉ जो आहे ती थेरॉटिकली आपण प्रूफ काय केलं, तर ए इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी ई सांगितलं. ए म्हणजे काय सांगितलं होतं त्या ठिकाणी कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्शन, आणि ई म्हणजे काय घेतलं होतं, कोइफिशियंट ऑफ इमिशन आपण घेतलं होतं. म्हणजे फॉर अ बॉडी इमिटिंग अँड ॲब्सॉर्बिंग थर्मल रेडिएशन इन थर्मल इक्विलिब्रियम द इमिसिव्हिटी इज इक्वल टू इट्स काय सांगितलं होतं त्या ठिकाणी ॲब्सॉर्टिव्हिटी, असं आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण घेणार आहे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी रेडिएशन. आता स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन म्हणजे काय, तर इथं सांगितलेलं आहे रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम बाय अ ब्लॅक बॉडी डिपेंड्स ऑन इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे रेडियंट एनर्जी आपण सांगितली की रेडियंट एनर्जी काय सांगितली, इमिटेड सांगितलं, हा इमिट होत असताना काय सांगितलं पर युनिट एरिया आणि पर युनिट टाईम बाय कुठली बॉडी आहे, खरं त्या ठिकाणी बाय अ ब्लॅक बॉडी, डिपेंड्स ऑन इट्स कशावर आहे त्या ठिकाणी टेम्परेचर आहे. आता हॉट ऑब्जेक्ट्स घेतलं, हॉट ऑब्जेक्ट रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन अ लार्ज रेंज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी. म्हणजे हॉट ऑब्जेक्ट्स काय करणार आहे त्या ठिकाणी रेडिएट्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन लार्ज रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीमध्ये. हेच द काय सांगितलं त्या ठिकाणी रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया और द पॉवर पर युनिट एरिया ऑफ द सरफेस इज डिफाइंड ॲज अ फंक्शन ऑफ द वेवलेंथ ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी इमिटेड रेडिएशन. म्हणजे आता काय सांगितलं रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया और काय सांगितलं त्या ठिकाणी पॉवर पर युनिट एरिया ऑफ द सरफेस सांगितला. आता रेट ऑफ इमिशन आपण जो घेतला होता त्या रेट ऑफ इमिशनला आपण कॅपिटल आर असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. रेट ऑफ इमिशन पर युनिट एरिया और पॉवर पर युनिट एरिया जो आहे तो कोणाचं फंक्शन आहे, इट इज अ फंक्शन ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ लॅम्बडा. मग इथं सांगितले ॲट लो टेम्परेचर द पॉवर रेडिएटेड इज काय सांगितले त्या ठिकाणी स्मॉल सांगितले अँड प्रायमरीली लाईज इन द काय सांगितले त्या ठिकाणी लॉंग वेवलेंथ रिजन.
म्हणजे लो टेम्परेचर असेल तर तिथं पॉवर रेडिएशन कसं असणार आहे, स्मॉल असणार आहे आणि प्रायमरीली लाईज इन द काय सांगितले, लॉंग वेवलेंथ रिजनमध्ये असणार आहे. पुढं सांगितलं ॲज द टेम्परेचर इन्क्रीज्ड रेट ऑफ इमिशन काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजेस फास्ट. म्हणजे जर टेम्परेचर वाढत गेलं तर तिथं रेट ऑफ इमिशनचा रेटसुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी वाढतच त्या ठिकाणी जाणार आहे. ॲट ईच टेम्परेचर द रॅडियंट एनर्जी कंटेन्स अ मिक्सचर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी डिफरंट वेवलेंथ. ॲट हायर टेम्परेचर द टोटल एनर्जी रॅडिएटेड काय सांगितलं त्या ठिकाणी पर युनिट टाईम increases and the proportion of energy emitted at higher frequency or shorter wavelength also काय सांगितले त्या ठिकाणी increases. म्हणजे टेम्परेचर जर तिथे वाढलं तर टोटल एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाईमसुद्धा काय जाणार आहे, वाढणार आहे आणि प्रोपोर्शन ऑफ जो एनर्जी इमिटेन्स आहे तो हायर फ्रिक्वेन्सी किंवा शॉर्टर वेवलेंथ असेल ते सुद्धा काय होणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीजेस होणार आहे. देन आपण घेतलं ल्युमर अँड प्रिंगशिम स्टडीड द एनर्जी डिस्ट्रीब्युशन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ. दे केप्ट द सोर्स ऑफ रेडिएशन ॲट डिफरंट टेम्परेचर्स अँड मेजर द रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू काय सांगितले त्या ठिकाणी डिफरंट वेवलेंथ. इथं दोन सायंटिस्टची नावं सांगितलेत, ल्युमर आणि प्रिंगशिम. ह्यांनी स्टडी काय केलं आहे तर एनर्जी डिस्ट्रीब्युशन घेतलेलं आहे ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲज अ फंक्शन ऑफ काय घेतलं आहे त्या ठिकाणी वेवलेंथ. म्हणजे वेवलेंथ त्याने एक्स ॲक्सिसला घेणार आहे आणि रेडियंट पॉवर हे काय घेणार आहे त्या ठिकाणी वाय ॲक्सिसला घेणार आहे. आणि मग तिथं सांगितलं की त्याच्यानुसार तिथं सांगितले दे केप्ट द सोर्स रेडिएशन ॲट अ डिफरंट टेम्परेचर. आणि तिथं प्रत्येक टेम्परेचर म्हणजे वेवलेंथ अगेन्स्ट रेडियंट पॉवर हा आपण ग्राफ काढणार आहे. खरं पर्टिक्युलर काय घेणार आहे, एका फिक्स्ड टेम्परेचरला काढणार आहे. म्हणजे इथं टेम्परेचरचं व्हॅल्यू काय होत जाणार आहे त्या ठिकाणी चेंजेस होत जाणार आहे. आणि तिथं आम्ही मेजर काय केली त्या ठिकाणी रेडियंट पॉवर करस्पॉन्डिंग टू डिफरंट वेवलेंथनुसार घेणार आहे. द मेजरमेंट्स वेअर रिप्रेझेंटेड ग्राफिकली इन द फॉर्म ऑफ कर्व शोईंग व्हेरिएशन ऑफ रेडियंट पॉवर पर युनिट एरिया ॲज अ फंक्शन ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ ॲट डिफरंट कॉन्स्टंट टेम्परेचर ॲज शोन इन द काय सांगितले त्या ठिकाणी फिगर. आता आपण इथे एक फिगर बघणार आहे. त्या फिगरमध्ये आपल्याला ही डायग्रॅम्स काय होणार या ठिकाणी ही माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार. आता ही जर फिगर तुम्ही बघितली तर ह्या फिगरमध्ये काय घेतलं आहे, ऑन द एक्स ॲक्सिस आपण घेतला तर ह्या ऑन द एक्स ॲक्सिसला आम्ही काय कन्सिडर केलं आहे, इथं वेवलेंथ आहे. म्हणजे वेवलेंथ म्हणजे आपण कुठल्या अक्षरांत दाखवतो त्या ठिकाणी वेवलेंथ वी हॅव टू डिनोटेड बाय द लेटर काय सांगतो त्या ठिकाणी लॅम्बडा. हा वेवलेंथ आहे. आणि इथं अलॉंग द वाय ॲक्सिसला आम्ही काय घेतले त्या ठिकाणी रेडिएट पॉवर घेतली. इथं टेम्परेचर काय घेतले त्या ठिकाणी डिफरंट आहे. म्हणजे ॲट अ डिफरंट टेम्परेचर वी हॅव टू प्लॉट अ ग्राफ काय काढला आहे त्या ठिकाणी वेवलेंथ अगेन्स्ट काय काढला आहे त्या ठिकाणी रेडियंट पॉवरचा ग्राफ आपण तिथं काढलेला आहे. मग काय सांगितलं आहे, स्पेशल डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर रेडिएटेड बाय अ बॉडी इंडिकेट्स the power radiated at different wavelength. Experimentally observation indicates that spectral distribution depends only on the कशावर आहे त्या ठिकाणी ॲब्सोल्यूट टेम्परेचर. म्हणजे आपण जेव्हा ग्राफ वेवलेंथ अगेन्स्ट रेडियंट पॉवरचा ज्या वेळेला करू त्यावेळेला आपल्याला एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशनमध्ये काय दिसतं आहे की तिथं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे. हे स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कशावर डिपेंड आहे तर तिथं असणारा ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे कॅपिटल टीवर आहे ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी अँड ऑज इंडिपेंडंट ऑफ द काय सांगितले त्या ठिकाणी मटेरियल. म्हणजे मटेरियल कोणतं वापरले त्याच्यावरती अवलंबून नाही तर त्या ठिकाणी असणाऱ्या ॲब्सोल्यूट टेम्परेचरवर ते काय आहे त्या ठिकाणी डिपेंड आहे. मग आता इथं फिगर्स तुम्हाला दिसत्या. आता फिगरमध्ये काय दिसतंय जर बघितलं हिअर वी हॅव टू टेकन वेवलेंथ इन कशामध्ये घेतलेत नॅनोमीटरमध्ये घेतलेले. हा फर्स्ट ग्राफ आपण 3000 केल्विनसाठी घेतलेला आहे. पुढचा जो घेतलेला आहे 400 केल्विनसाठी हा 500 केल्विनसाठी घेतलेला आहे. आणि पुढचा जो आहे तो आपण काय घेणार आहे पुढं जो दाखवला आहे तो 5500 केल्विनसाठी घेतलेला आहे. आता इथं जर बघितलं तर ग्राफचं नेचर तुम्हाला एकसारखं दिसत नाही. म्हणजे त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन त्याचं वेगवेगळं त्या ठिकाणी दिसते. म्हणजे ग्राफ आपण कललेला आपण त्या ठिकाणी सांगतो. मग याच्यावरनं पहिलं जे सांगितलेलं आहे फॉर एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व दॅट सांगितले ॲट अ गिवन टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द काय सांगितले त्या ठिकाणी स्पेक्ट्रम ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. म्हणजे आपण समजा 400 केल्विनचं एक्झाम्पल घेतलं किंवा 500 केल्विनचं घेतलं तर आपण वेवलेंथ जशी चेंजेस व्हायला लागल्या
तसं हा एनर्जी जर आपण बघितला, हा ग्राफ जो आहे इथं काय व्हायला, एनर्जी आहे इथे एकसारखी आहे का, नाही. इथं कर्व काय व्हायला, इथं हळूहळू रेडियंट पॉवर त्या ठिकाणी वाढत गेली, एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला ती वाढली आणि त्याच्यानंतर ती काय होत गेल्या, त्या ठिकाणी कमी कमी होत गेलेली आहे. म्हणजे ॲट अ गिवन टेम्परेचर द एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन द स्पेक्ट्रम. म्हणजे प्रत्येक जर तुम्ही टेम्परेचरचं निरीक्षण केला तर प्रत्येक ठिकाणी एकसारखं त्या ठिकाणी एनर्जी डिस्ट्रीब्युशन आपल्याला दिसत नाही. पुढे सांगितलं दुसरा पॉईंट काय सांगितलं, ॲट अ गिवन टेम्परेचर, त्या गिवन टेम्परेचरला द रेडियंट पॉवर इमिटेड इनिशियली इन्क्रीजेस विथ इन्क्रीज ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी वेवलेंथ रिचेस इट्स मॅक्झिमम अँड देन काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे आता मी सांगितलं की हळूहळू ती काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. एक पर्टिक्युलर पॉईंटला गेल्यानंतर ती इन्क्रीज झाली आणि परत काय झाली, ती डिक्रीज झाली. म्हणजे एक पर्टिक्युलर जी वेवलेंथची व्हॅल्यू आहे त्या वेवलेंथच्या व्हॅल्यूला ती काय होणार आहे, त्या ठिकाणी रेडियंट पॉवर तिथं इन्क्रीज झाली आणि त्याच्यानंतर ती डिक्रीज झाली. द वेवलेंथ करस्पॉन्डिंग्स टू द रेडिएशन ऑफ मॅक्झिमम इंटेन्सिटी, ही जी आहे त्याला आम्ही काय म्हणणार आहे, त्या ठिकाणी लॅम्बडा मॅक्झिमम असं म्हणणार आहे. कारण त्याला काय झालं, आपल्याला रेडियंट पॉवर काय झाली, त्या ठिकाणी इन्क्रीज झालेली किंवा जास्त झालेली तिथं पाहायला मिळाली आणि त्या वेवलेंथनंतर पुन्हा जर आपण वेवलेंथ इन्क्रीज करत गेलो तर स्लोली ती काय होत गेल्या, त्या ठिकाणी डिक्रीज होत गेलेली आहे. म्हणून द वेवलेंथ करस्पॉन्डिंग to the radiation of maximum density is characteristics of the temperature of the rotating body, the maximum wavelength emitted by the काय सांगितले त्या ठिकाणी ऑब्जेक्ट. देन सांगितलेलं आहे तिसरा, एरिया अंडर द कर्व रिप्रेझेंट टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट काय सांगितले त्या ठिकाणी ऑल द वेवलेंथ. म्हणजे एरिया अंडर द कर्व जो घेतलेला आहे तो रिप्रेझेंट काय करणार आहे, टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी ॲट ऑल काय सांगितले त्या ठिकाणी वेवलेंथ सांगितलेला आहे. चौथा पॉईंट काय सांगितलं आहे, द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट शॉर्टर वेवलेंथ दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्झिमम डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन इट्स काय सांगितले त्या ठिकाणी टेम्परेचर. आता इथं 300 केल्विनसाठी ही व्हॅल्यू मिळाली, 400 केल्विनसाठी इथं मिळाली, 500 केल्विनसाठी ही व्हॅल्यू मिळाली, आपल्याला इथं 5500 केल्विनसाठी ह्या व्हॅल्यू मिळालेल्या. म्हणजे आपल्याला काय दिसतं आहे की 300 केल्विनसाठी जी वेवलेंथ होती ती जास्त होती, 400 केल्विनला टेम्परेचर वाढल्यानंतर ती काय व्हायला त्या ठिकाणी शिफ्ट झाली, शिफ्टेड कुठं व्हायला, टुवर्ड्स द लेफ्ट. म्हणजे हळूहळू व्हॅल्यू काय होत चालली त्याची कमी कमी होत गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते. म्हणजे शॉर्टर वेवलेंथ आपण म्हटलो, म्हणजे लॅम्बडा मॅक्झिममची व्हॅल्यू काय व्हायला त्या ठिकाणी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन काय सांगितलं त्या ठिकाणी टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जसं जसं इन्क्रीज झालेलं आहे तसतशी लॅम्बडाची व्हॅल्यू काय व्हायला त्या ठिकाणी डिक्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून वाक्य काय होतं, द पीक ऑफ द कर्व शिफ्ट्स टुवर्ड्स द लेफ्ट शॉर्टर वेवलेंथ दॅट इज द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्झिमम डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द काय सांगितले टेम्परेचर. पुढं सांगितलं ॲट हायर टेम्परेचर्स द रेडियंट पॉवर ऑर टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट काय सांगितले त्या ठिकाणी एरिया करस्पॉन्डिंग टू ऑल द वेवलेंथ काय सांगितले त्या ठिकाणी इन्क्रीजेस. म्हणजे आपण जे सांगितलं की व्हॅल्यू जर हायर टेम्परेचर असेल, टेम्परेचर जर वाढलं तर रेडियंट पॉवर ऑफ टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया तो सुद्धा काय झाला त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग टू ऑल द वेवलेंथ काय झाला त्या ठिकाणी इन्क्रीज झाला. म्हणजे आपण जर इथं बघितलं की 300 केल्विनला रेडियंट पॉवर कशी आहे त्या ठिकाणी स्मॉल आहे, 400 केल्विनला वाढत गेली, 500 केल्विनला परत ती वाढत गेली, त्यानंतर 5500 केल्विनला काय झालं वाढत गेली. म्हणजे रेडियंट पॉवर काय व्हायला त्या ठिकाणी इन्क्रीज होत त्या ठिकाणी गेलेलं आहे. टू ऑल द वेवलेंथ काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजेस असं सांगितलेलं आहे. आणि 6 पॉईंट आहे, ॲट अ टेम्परेचर ऑफ सांगितले त्या ठिकाणी 300 केल्विन द मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव्स हॅज अ वेवलेंथ ऑफ अबाउट 5 × 10⁻⁶ meter. The radiant power is smaller for wavelength different from this value. Practically, all the radiant energy at this temperature is carried by waves longer than those corresponding to काय सांगितले त्या ठिकाणी रेड लाईट. these are काय सांगितले त्या ठिकाणी इन्फ्रारेड रेडिएशन. म्हणजे ज्यावेळी टेम्परेचर 300 केल्विन असते त्यावेळी तो मोस्ट इंटेन्स ऑफ दीज वेव्स त्याची वेवलेंथ किती आहे त्या ठिकाणी अबाउट 5 × 10⁻⁶ मीटर आहे. आणि त्याची रॅडियंट पॉवरसुद्धा कशी आहे त्या ठिकाणी स्मॉलर फॉर काय सांगितले स्मॉलर वेवलेंथ सांगितलेलं आहे. मग प्रॅक्टिकली जर बघितलं तर ऑल द रॅडियंट एनर्जी ह्या टेम्परेचरला कॅरीड बाय काय सांगितले त्या ठिकाणी वेव्स लॉंगर दॅन दोज करस्पॉन्डिंग टू काय सांगितले त्या ठिकाणी रेड लाईट. आणि त्या रिजनला काय म्हटले आपण दीज आर द इन्फ्रारेड काय सांगितले त्या ठिकाणी रेडिएशन. अ थेरॉटिकल एक्सप्लेनेशन
अ थेरॉटिकल एक्सप्लेनेशन ऑफ द काय सांगितलं त्या ठिकाणी अबव ऑब्झर्वेशन कुड नॉट बी गिवन बाय देन एक्झिस्टिंग थेरीज. Wien gives an expression for spectral distribution from laws of thermodynamics which fitted the experimental observation only for काय सांगितले त्या ठिकाणी शॉर्ट वेवलेंथ. म्हणजे थेरॉटिकल एक्सप्लेनेशन म्हणजे आपण मगाशी जी सगळी ऑब्झर्वेशन बघितली ती सगळी ऑब्झर्वेशन जी आहेत ती थेरॉटिकल ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी आपल्याला एक्झिस्टिंग त्याच्या थिअरीज किंवा त्याचे कशा पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे त्याचे पुरावे काय मिळालेले नाहीत. मात्र विन हे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं त्या ठिकाणी गिव्ह अन एक्सप्रेशन फॉर स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन फ्रॉम लॉज ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी थर्मोडायनॅमिक्स. म्हणजे लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्सचा वापर करून त्यांनी काय केले स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशनसाठी एक एक्सप्रेशन त्या ठिकाणी दिलेलं आहे. लॉर्ड रेलाइज अँड सर जेम्स जीन्स गिव्ह अ फॉर्म्युला फॉर द काय सांगितले त्या ठिकाणी इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी. धिस फॉर्म्युला फिट वेल इन द लॉंग वेवलेंथ रिजन्स बट टेन्स टू इन्फिनिटी ॲट काय सांगितले त्या ठिकाणी शॉर्ट वेवलेंथ. म्हणजे लॉर्ड रेलाइज आणि सर जेम्स आहेत या दोघांनी तो काय केला फॉर्म्युला जो आहे इक्विपार्टिशन ऑफ एनर्जीसाठी घेतला. मात्र हा फॉर्म्युला फक्त कुणासाठी योग्य झाला तर तिथं लॉंग वेवलेंथ रिजन आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांची शॉर्टर वेवलेंथ आहे तिथं तो काय झाला टेन्स टू इन्फिनिटीला गेला. इट वॉज देअरफॉर इसेन्शियल टू पर्पज काय सांगितलेलं आहे अ न्यू मॉडेल टू एक्सप्लेन द बिहेवियर ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ब्लॅक बॉडी. प्लँक बिईंग अवेअर ऑफ द शॉर्ट कमिंग ऑफ द टू मॉडेल्स combined the two models using an empirical formula and could describe the observed spectrum quite काय सांगितलं त्या ठिकाणी वेल. म्हणजे इथं सुद्धा काय केलं आहे इसेन्शियल पर्पजसाठी ते एक न्यू मॉडेल त्या ठिकाणी तयार केलेलं आहे बिहेवियर ऑफ ब्लॅक बॉडीचं सांगण्यासाठी. आणि प्लँक जे सायंटिस्ट आहेत त्यांनी काय केलं आहे त्या ठिकाणी अवेअर ऑफ द शॉर्ट कमिंग ऑफ द टू मॉडेल्स घेतलं ते कंबाईन मॉडेल्स केलं युझिंग अँड काय सांगितलं एम्पिरिकल फॉर्म्युला अँड कुड डिस्क्राईब द ऑब्झर्वड स्पेक्ट्रम क्वाईट काय सांगितले त्या ठिकाणी